मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी हिंदू राष्ट्राबाबत एक मोठं वक्तव्य केलंय। त्यातून त्यांनी भाजपच्या खासदारांना आणि केंद्र सरकारला अप्रत्यक्षपणे एक सल्ला दिलाय। तो सल्ला नेमका काय आहे, भागवतांनी नेमकं काय म्हटलंय, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। हम हिंदू है, हमारा हिंदू राष्ट्र है, ये सत्य है। कि पोथी में लिखा होगा नहीं लिखा होगा, जो है सो है, वो बदलेगा नहीं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारत हिंदू राष्ट्र असल्याचं ठामपणे सांगून त्यासाठी कोणत्याही संविधानिक मान्यतेची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं। आरएसएसच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त कोलकात्यात आयोजित 100 व्याख्यानमाला कार्यक्रमात ते बोलत होते। संविधान की मंजूरी चाहिए क्या? हिंदुस्तान हिंदू राष्ट्र है भाई। भारत को मातृभूमि मानने वाला, भारतीय संस्कृति पर श्रद्धा रखने वाला और भारतीय पूर्वजों का गौरव मन में रखने वाला एक भी व्यक्ति हिंदुस्तान की भूमि पर जब तक जीवित है तब तक भारत हिंदू राष्ट्र है। संसदेनं संविधानात हिंदू राष्ट्र हा शब्द घातला किंवा नाही घातला तरी त्यानं काही फरक पडत नाही, कारण ही एक वस्तुस्थिती आहे। भारताची संस्कृती आणि बहुसंख्य समाज हिंदू धर्माशी जोडलेला असल्यामुळे भारत हिंदू राष्ट्र आहे असं त्यांनी ठामपणे मांडलं। तसंच जन्मावर आधारित जात व्यवस्था ही हिंदुत्वाची ओळख नसल्याचंही स्पष्ट केलं। धर्मनिरपेक्ष हा शब्द मूळ संविधानात नव्हता, तर आणीबाणीच्या काळात 42व्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली। शिवाय बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबाबत भागवतांनी आपली भूमिका स्पष्ट केली। हमारी एक राष्ट्रीय पहचान है, वो पहले से है। हम हिंदू है, या कुछ लोग कहेंगे हम भारतीय है, आर्य है, इंडिक लोग है, हिंदवी है। ठीक है, ये सब समानार्थी शब्द है। इनका मतलब एक ही होता है कि भारत भूमि के अंदर परंपरा से रहने वाले और जो सबको स्वीकार करते हैं, सबका सम्मान करते हैं, वो ये हमारी एक राष्ट्रीय पहचान सब विविधताओं के बावजूद कायम रही है। दरम्यान भागवतांच्या याच भूमिकेला विश्व हिंदू परिषदेनं पत्रकार परिषदेद्वारे समर्थन दिलं। मोहन भागवत जी ने कल एक वक्तव्य किया है। उनका कहना है कि भारत एक हिंदू राष्ट्र है, उसको कॉन्स्टिट्यूशनल अप्रूवल की जरूरत नहीं है, क्योंकि वो एक सत्य है। आपकी क्या राय है? कि इसमें कोई दो राय नहीं है, पर जब हम कहते हैं कि भारत हिंदू राष्ट्र है, हम इसको कल्चरल सेंस में कहते हैं, संस्कृति के रूप में कहते हैं। सबको बराबर की सुविधाएं होंगी, सब बराबर के नागरिक होंगे, इसके बारे में कोई कंट्रोवर्सी या डिसएग्रीमेंट नहीं है। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी याच मुद्द्यावरून संघासोबत भाजपवर निशाणा साधला। बाकीच्या हिंदूंकडे सुद्धा भारताने लक्ष दिलं पाहिजे। जसं बांगलादेश, इथं एका हिंदू मुलाला उलट टांगून जाळून मारलं परवाच्या दिवशी। जर आपला हिंदू राष्ट्र आपण म्हणतो किंवा हिंदूंचा देश म्हणतो, तर या हिंदू पंतप्रधानांनी मला असं वाटतं याच्यामध्ये इंटरफेअर केला पाहिजे एक। आणि भारतीय जनता पार्टी संघाचा चष्मा आणि भारतीय जनता चष्मा हे सरसंघाच्या, मी एवढा मोठा नाही आहे, सरसंघचालकावर बोलणं मला योग्य वाटत नाही। परंतु संघ भारतीय जनता पार्टी सोडून कोणाचा प्रचार कधी केलेला तुम्ही बघितला का? तर टीएमसीचे निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी मोहन भागवतांचं हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणार असल्याचं म्हटलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक का नेता है, उनको मैं सम्मान करते हैं, लेकिन वो जो असेसमेंट किया, जो या कोई दंगा होगी, कोई गड़बड़ होगी, कुछ होने नहीं देंगे। अभी तक कुछ गड़बड़ नहीं हुआ। उनका गवर्नमेंट का जो गवर्नर है बंगाल में, और गवर्नर जी पहले ही बोला मेरे को होम अरेस्ट करके घर में रुकना, तो नहीं रोका, लेकिन कुछ हुआ, कुछ नहीं हुआ। दरम्यान या अगोदर देखील मोहन भागवतांनी बांगलादेशातील हिंदूंना विनाकारण हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचं म्हणत चिंता व्यक्त केली होती। एकूणच काय तर आरएसएसच्या 100व्या वर्षात मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्र, राष्ट्रवाद, अल्पसंख्याक, धर्मनिरपेक्षता आणि राजकारण यावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत मोठं राजकीय वादळ निर्माण केलं। अशातच बांगलादेशमध्ये निवडणुका येऊ घातल्यात, त्यामुळे याचे आगामी काळात काय परिणाम होतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। दीपक पळसुले, एबीपी माझा, मुंबई। एलॉन मस्क टेस्ला